नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला मेथीचे पराठे कसे बनवायचे हे पाहायला मिळणार आहे. सकाळची गडबड असली, आदल्या दिवशी रात्री पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी पीठ नॉर्मल करून पराठा लाटून भाजला की पटकन डब्याला देता येईल किंवा नाश्त्यासाठी खाणाऱ्याच्या ताटामध्ये गरम गरम वाढता येईल असा हा पराठा आहे. चला तर मग आजच्या या मौसूद असणाऱ्या पराठ्याची रेसिपी कशी आहे ते पाहूयात. परातीमध्ये 3 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीने पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ घातल्यामुळे मेथीची कडवट चव कमी होईल. दोन्ही पीठं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पीठ मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये 3 चमचे कडकडीत तेलाचे मोहन करून घालूयात. तेल गरम असल्यामुळे हाताला चटका बसेल म्हणून पीठ तेलावर अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे. मिक्स करूया. तसंच पीठ तेलाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. हे बघा, पिठाचे असे मुटके झाले पाहिजेत म्हणजे आपला पराठा रुचकर होईल. 2 टीस्पून हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा तीळ, 4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. वाटण घालूयात. तीळ घातल्यामुळे पराठा खाताना खमंग लागतो. चवीनुसार मीठ घालूया. इथे मी एक मेथीची पेंडी घेतलेली आहे. निवडताना मेथीची पाने घेतलेली आहेत. जर देठं कोवळी असतील तरच ती घ्यायची आहे. जून देठ असली तर पराठा खाताना थोडा कडवट लागतो. मेथी धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवायची आहे. 2-3 तासानंतर पाणी निथळलं की ती विळीने बारीक चिरून घ्यायचे. चिरलेली मेथी घालूया आणि मिक्स करून घेऊया. पहिल्यांदा मेथी पिठामध्ये नीट मिक्स करून घ्यायची आहे आणि मगच पीठ मळण्यासाठी पाण्याचा वापर करायचा आहे. कारण पराठ्याला पीठ आपल्याला घट्टच भिजवून घ्यायचं आहे. मेथी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घेऊयात. हे बघा, पीठ आपलं छान घट्ट भिजवून झालेलं आहे. अर्ध पातेलं पाणी घेतलेलं होतं, त्यातील एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. वरून पीठ कोरडे होऊ नये म्हणून थोडंसं तेल घेऊन अर्धा ते 1 मिनिट परत मळून घेऊयात. पराठा लाटण्यासाठी पीठ आपलं तयार झालेलं आहे. जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी डब्याला किंवा नाश्त्यासाठी पराठा बनवायचा असेल तर सुक्या पातेल्यामध्ये पीठ ठेवून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी पीठ नॉर्मल झालं की याचा पराठा लाटून तयार करून घ्यायचा आहे. आता आपण पराठा लाटायला घेऊयात. पराठा लाटायला घेतला की गॅसच्या मोठ्या आचेवर तवा गरम करायला ठेवायचा आहे. हाताला पीठ चिटकू नये म्हणून तेलाचा थोडासा हात घेऊन मध्यम आकाराचा गोळा तयार होईल एवढं पीठ घ्यायचं आहे. पीठ परत दोन्ही हाताने मळून सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे. पीठ थोडंसं लाटून घ्यायचं आहे. लाटून झाल्यावर आपण चपातीला मध्ये तेल लावून घेतो तसंच या पिठाला सुद्धा जरा तेल लावून घ्यायचं आहे आणि याची त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे. घडी घालून झाल्यावर दोन्ही हाताने एकसारखं करून सुक्या पिठामध्ये बुडवून याचा जाडसर पराठा लाटून घ्यायचा आहे. गरजेनुसार लाटताना सुक्या पिठाचा वापर करायचा आहे. हे बघा, पराठा आपला लाटून झालेला आहे. पराठ्याची जाडी मी एवढीच ठेवलेली आहे. तवा आपला गरम झालेला आहे. गॅसची आच कमी करून उलाटण्याने तेल घेऊन तव्यावर पसरून घेऊयात म्हणजे पराठा आपला तव्याला चिटकणार नाही. पराठा तव्यावर टाकूया आणि गॅसची आच मध्यम करूया. पराठ्याच्या वरच्या भागाचा जरा रंग बदलला की लगेचच तो पलटून घ्यायचा आहे. उलटण्याच्या साहाय्याने दोन्ही बाजूने त्याला तेल लावून घ्यायचं आहे. पराठा अलटून पलटून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचा आहे.
मोठ्या आचेवर भाजलेला पराठा मऊसूद होतो. पण पराठा तुम्हाला खुसखुशीत खायचा असेल तर पराठा भाजून झाल्यावर गॅसची आच कमी करून तो कुरकुरीत होईपर्यंत तव्यामध्ये ठेवायचा आहे. पराठा आपला छान भाजून झालेला आहे. याच पद्धतीने सगळ्या पिठाचे पराठे लाटून भाजून घ्यायचे आहेत. घेतलेल्या प्रमाणात मध्यम साईजचे 16 पराठे तयार होतात. असे गरम गरम मेथीचे पराठे तुम्ही नाश्त्याला किंवा जेवणासाठी बनवू शकता. मेथीचा पराठा सॉसबरोबर खाऊ शकता किंवा तुम्हाला कोणत्याही कडधान्याची उसळ आवडत असेल तर त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता. असा मेथीचा पराठा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.